आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. सीपीआर जागरूकता आठवडा 2025 कधी साजरा केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर. प्रश्न 2. पॅट्रिक हार्मनी यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे? तर त्याचं उत्तर आहे सेशेल्स देशाच्या. प्रश्न 3. जागतिक आरोग्य संघटनेने WHO प्रादेशिक समितीचे 78वे अधिवेशन कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलंबो इथे. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्यातील 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय निळा ध्वज प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील. प्रश्न 5. 2025 हा आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्याचा दिवस कधी आहे? तर त्याचं उत्तर आहे 13 ऑक्टोबर. प्रश्न 6. जपान ओपन 2025 स्क्वॅश स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे जोशना चिनप्पा यांनी. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या मंत्रालयाने विकसित भारत बिल्डेथॉन 2025 आयोजित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे शिक्षण मंत्रालयाने. प्रश्न 8. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी 70वा फिल्म फेअर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे लापता लेडीज या मूवीला. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात आणि आपण हे प्रश्न अतिशय कमी वेळेत घेत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला प्रश्न 9 पाहूया. 2025 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे पीटर हॉविट, जोएल मोकिर, फिलिप अगियन या तिघांना. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्याने 2025 हे शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याने. प्रश्न 11. भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कुठे उद्घाटन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 12. अलिप्त राष्ट्र चळवळ NAM चे 19वे मध्यावधी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते, त्याचे मंत्रिस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोण करेल? तर त्याचं उत्तर आहे कीर्तिवर्धन सिंग हे करतील. प्रश्न 13 पाहूया. क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये 50 सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह हे. प्रश्न 14. प्रादेशिक शोध आणि बचाव सराव RESAREX 25 कोणी आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे भारतीय तटरक्षक दलाने. प्रश्न 15. जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 11 ऑक्टोबरला. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.